कृष्णा नदी पाणलोट क्षेत्र, कोयना धरण पाणलोट क्षेत्र आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात सातत्यानं गेले 8 दिवस झालं मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो सांगलीतील म्हैसाळ हा सर्वात मोठा बंधारा आता पाण्याच्या खाली गेलेला आहे। या ठिकाणी आपण कृष्णा नदीचं हे रौद्र रूप पाहू शकतो। या ठिकाणी कृष्णा नदी दुदंडी भरून वाहत आहे। कृष्णाकाठी असणाऱ्या सर्व शेतीमध्ये आता पाणी गेलेलं आहे। त्याचबरोबर हा समोर पाहतोय तो आपण म्हैसाळ योजनेचा पंप आहे। या ठिकाणी म्हैसाळ योजना पंप कार्यालय या ठिकाणी आहे। दुसरीकडे या ठिकाणी आपण पाहू शकता या म्हैसाळ बंधारा जो सर्वात मोठा बंधारा आहे या कृष्णा नदीवरील तो सुद्धा आता पाण्याखाली गेलेला आहे। पाण्याचा या ठिकाणी वेग अतिशय वेगाने पाणी या ठिकाणी पुढे जात असल्याचं आपण पाहू शकता। या ठिकाणी वारणा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांचा संगम या ठिकाणी हरिपूर येथे होतो आणि तिथून या दोन्ही नद्या एकत्र येऊन अशा पुढे वाहत जात राहतात। त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता कृष्णा नदीला रौद्र रूप धारण झालेलं आहे। पुढील 8 दिवसात असाच पाऊस मुसळधार पडत राहिला तर या ठिकाणी या कृष्णा आणि वारणा नद्यांच्या लगत जी काही गावं आहेत त्या गावामध्ये सुद्धा पाणी शिरायला आता सुरुवात होणार आहे। याची दाट शक्यता आता निर्माण झाली आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।